विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांची भाऊ गर्दी पाहायला मिळते। 16 पैकी 2 जागा लढवण्यास राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक आहे। रायगड, रत्नागिरी आणि पुणे या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढण्यास इच्छुक असल्याचं समजतंय। पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर निवडणूक लढण्यास माजी आमदार सुनील टिंगरे, विक्रम काकडे, माजी आमदार रमेश अप्पा थोरात, माजी आमदार विलास लांडे, नाना काटे हे इच्छुक आहेत। तर रायगड, रत्नागिरीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर माजी आमदार अनिकेत तटकरे, राजीव साबळे, अजित यशवंतराव हे देखील इच्छुक आहेत। तर तिकडे रायगडमध्ये सध्या याच एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवरनं अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचं दिसतंय। त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज भेट घेतल्याचं समजतंय। गोगावले आणि शिंदेंमध्ये 10 मिनिटं चर्चा झाल्याचं समजतंय। विधान परिषदेसाठी भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले इच्छुक आहेत। भरत गोगावलेंना एकनाथ शिंदेंनी वेट अँड वॉचचा सल्ला दिल्याचं सूत्रांकडनं समजतंय। अनिकेत तटकरे आणि विकास गोगावलेंमध्ये आता विधान परिषदेच्या एका जागेसाठी रस्सीखेच सुरू असल्यानं पुन्हा एकदा तटकरे गोगावले वाद पेटण्याची शक्यता आहे। विधान परिषदेबाबत विकास गोगावलेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। पक्ष नेतृत्वानं जर संधी दिली तर या संधीचं मी सोनं करेन असं विकास गोगावले म्हणतात। विधान परिषदेची जागा शिवसेनेला कशी सुटेल यासाठी आपण विनंती केल्याचंही त्यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुकीमध्ये मी प्रामाणिकपणे सुनील तटकरेंना निवडून आणण्यासाठी काम केलेलं आहे। विकास गोगावले यांनी या संदर्भात आमची आग्रही भूमिका आहे की ही जागा आम्हाला मिळावी असं देखील म्हटलंय। नाही, पक्ष नेतृत्वाने जर संधी दिली तर निश्चित त्या संधीचं सोनं करून देईल। आणि कोकणामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवसेनेची ताकद ही सर्वात अधिक आहे। आता पक्षाच्या वतीने आदरणीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही सर्व पक्षाच्या वरिष्ठ लोकांनी या ठिकाणी मागणी केली की विधान परिषदेची जागा ही शिवसेनेला यावेळेला कशी सुटेल ते आपण या ठिकाणी पाहू। असं अजून काही चर्चा नाही आहे आणि कुठली चर्चा तशाबद्दल माझ्या तरी कानावरती नाही आहे किंवा आदरणीय भरतशेठ गोगावले यांच्याही कानावरती नाही आहे। रायगड लोकसभेला प्रामाणिकपणे आम्ही दोघांनी नव्हे तर सर्व साईच्या साई आमदारांनी प्रामाणिकपणे आदरणीय तटकरे साहेबांचं काम केलं आणि तटकरे साहेबांना निवडून देखील आणलं। परंतु माझी आता आग्रही मागणी पक्षाकडे असणार आहे की पक्षाने ही जागा विधान परिषदेची ही शिवसेनेच्या ताब्यात राहावी, महायुतीच्या ताब्यात राहावी आणि ही जागा शिवसेना पक्ष म्हणून आपण ही कोकणात लढवावी। परंतु अजूनही राष्ट्रवादी आग्रही आहे या जागेसाठी। नाही, असू द्या ना आग्रही कुठला आग्रही आहे बघा, आग्रही राहायचा अधिकार सर्वांना आहे। कुठलाही पक्ष आग्रही राहू शकतो, आम्ही कुणालाही थांबू शकत नाही। जी शिवसेनेची बाजू आहे ती एक सदस्य म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की आमची प्रामाणिक इच्छा आहे की ही जागा शिवसेनेला यावेळेला मिळावी आहे। कोकणातल्या या विधान परिषदेच्या जागेबाबत अंबादास दानवेंनी देखील आता प्रतिक्रिया दिलेली आहे। अनिकेत तटकरेंचीच ती जागा असल्यानं त्यांनाच उमेदवारी मिळेल असा दावा अंबादास दानवे करतात। मला असं वाटतं जनरली ज्याची जागा असते त्याला ती लढायला मिळत असते। तशी तिथं भेटणार असेल तर कोणत्याही पक्षाचं असंच अलायन्स होत असतं, कारण ती जागा त्यांचीच राष्ट्रवादीची होती। माझा अनिकेत तटकरे तिथला उमेदवार होता आणि असं होईल असं दिसतंय।